तर मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे। आझाद मैदान रिकामी करण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आझाद मैदान आता रिकाम करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। बीएमसी समोर मोठ्या प्रमाणात आंदोलक होते, जे उड्डाण पुलावर सुद्धा आंदोलक होते, तर तो संपूर्ण रस्ता तिथला मोकळा करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आझाद मैदानामध्ये जे आंदोलक आहेत त्यांना तात्काळ ते संपूर्ण मैदान रिकामी करा या संदर्भातली नोटीस सुद्धा मनोज जरांगे पाटलांना देण्यात आली आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? सध्या माझ्या मागची दृश्य तुम्ही बघताय, थेट दृश्यांवर आपण जाऊयात आणि सीएसटीचा संपूर्ण रस्ता आता मोकळा करण्यात आलेला आहे। खरं तर हायकोर्टाने निर्देश दिले होते की रस्ते मुंबईतले मोकळे झाले पाहिजेत आणि रस्ते मुंबईतले मोकळे करून आता आंदोलकांनी संपूर्णतः भुयारी मार्गाचा वापर करा असे आदेशच आता मुंबई पोलिसांनी दिलेले आहेत। त्याच्यामुळे आपण बघतोय की जे उड्डाण पूल असेल आणि समोर मंत्रालयाकडे जाणारा रस्ता असेल यांवरची वाहतूक पूर्णतः आता सुरळीत झालेली आपल्याला बघायला मिळते। जे आंदोलक आहेत त्यांच्या गाड्या आहेत त्या आपल्याला बीएमसीच्या समोरच्या परिसरातच फक्त पार्क केलेल्या बघायला मिळत आहेत। बीएमसीच्या समोर फक्त आता आंदोलकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। इतकंच नाही तर मुंबई महापालिकेच्या ज्या अत्यावश्यक सोयी सुविधांचे जे ट्रक आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आता रस्ता करून दिला जातोय। काही ट्रक हे अडकलेले होते गर्दीमध्ये, ते आता आपण बघतोय की मुंबई महापालिकेचा हा ट्रक आहे अत्यावश्यक सोयी सुविधेचा, हा आता मार्गस्थ होतोय जे उड्डाण पुलाकडे। मंत्रालयाकडे जाणारा रस्ता असेल त्यासोबतच जे उड्डाण पुलाकडनं येणारे रस्ते असतील हे संपूर्ण रस्ते आता मोकळे करण्यात आलेले आहेत। पूर्ण सीएसटीला आता पोलिसांनी एक कडा उभारलेला आहे। सीएसटीच्या आतला परिसर म्हणजे स्टेशनच्या आतला परिसर, त्या ठिकाणचे प्लॅटफॉर्म असतील ते सुद्धा आता मोकळे केले जात आहेत। आंदोलकांना आवाहन केलं जात आहे की आंदोलकांनी सीएसटीच्या परिसरात ठाण मांडून बसू नये, आझाद मैदानात ज्या ठिकाणी त्यांना जागा दिलेली आहे त्या ठिकाणी जावं। इतकंच नाही तर गेले 2-3 दिवस आपण बघत होतो की संपूर्णतः आंदोलकांच्या गाड्या या रस्त्यात पार्क करण्यात आलेल्या होत्या। मग त्या खाद्यपदार्थांच्या गाड्या असतील, गावाकडून आणलेल्या गाड्या असतील, आंदोलक ज्या गाड्यांमधून आले ते ट्रक असतील, ते ट्रक सुद्धा आता हटवण्यात आलेला आहे। हा संपूर्ण रस्ता आता मोकळा झालेला आहे। जवळपास 3 दिवसांनी मी म्हणू शकते की हा रस्ता आज आपल्याला मोकळा बघायला मिळतोय। या ठिकाणाहून सुरळीतपणे वाहतूक सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे मुंबई पोलीस हे आता ऍक्शन मोड मध्ये आल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय। काय हायकोर्टाने निर्देश दिलेले होते, त्यानंतर पोलिसांनी सुद्धा नोटीस बजावलेली आहे आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने मुंबईतली, दक्षिण मुंबईतली वाहतूक ही सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये। कारण सगळे आंदोलक हे एका बाजूला करण्यात आलेले आहेत, सगळे आंदोलक हे आझाद मैदानाच्या दिशेने करण्यात आलेले आहेत। यासोबतच कुणीही रस्ता क्रॉस करू नये, म्हणजे सीएसटीच्या स्टेशनकडे जायचं असेल किंवा इतर कुठल्या रस्त्याला जायचं असेल आंदोलकांना तर केवळ आणि केवळ भुयारी मार्गाचाच वापर केला जावा। आंदोलकांच्या गर्दीमुळे कुठेही वाहतुकीला अडथळा तयार होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन आता केलं जात आहे। त्याच्यामुळे जी सीएसटीचं बघा पोलीस सुद्धा आवाहन करतायत की रस्ता क्रॉस करायला सबवे आहेत, भुयारी मार्ग आहेत, पोलीस त्यांना मार्ग दाखवतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आंदोलक सुद्धा त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत दिसतायत। समोर आपण बघतोय की आंदोलक बीएमसीच्या इमारतीसमोर काही जमा झालेले आहेत, त्यांना बॅरिकेड लावून तिथेच थांबवण्यात आलेलं आहे। बॅरिकेडच्या पलीकडे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे। सीआरपीएफचे जवान आहेत, एमआरपीएफचे जवान आहेत, ज्यांनी कडेकोट कडं उभारलेला आहे की आंदोलक या बॅरिकेडच्या अलीकडे येऊ शकणार नाही की जेणेकरून वाहतुकीला बाधा पोहोचेल। गेले 3 दिवस याच प्रकारे आपण बघत होतो की आंदोलक हे मधोमध सिग्नलच्या चौकामध्ये मधोमध बसत होते, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता। आता मात्र आंदोलकांनी भूमिका घेतलेली आहे की पोलिसांना ते सहकार्य करतायत